बघा, आपण आता सगळे मालवण पोलीस स्टेशनच्या आवारात उभे आहोत. मला काही लोकांचा फोन आला की मालवण पोलीस स्टेशनमध्ये पैसे वाटताना एका नाकाबंदीमध्ये स्पेशल स्क्वॉडने एक गाडी पकडली आहे. ती गाडी देवगडच्या कुठल्या माणसाची आहे. ती गाडी ती आहे. तिकडे त्या गाडीमध्ये ते पैसे पकडले गेले. आता हे संध्याकाळपासून वाटत असतील, दिवसभर वाटत असतील, पण जेव्हा पकडले गेले त्यांना इकडे पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं. जवळपास 12:15 वाजले होते. तेव्हा मी आलो इकडे 1:15ला, 1च्या आसपास काहीतरी आलो. 1 तासभर त्यांच्यावर कसली कारवाई झाली नव्हती. पोलीस त्यांना सोडायच्या मार्गावर होते. त्यांना सोडवायला एक माणूस आला. हे सगळे भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी आहेत. सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि पदाधिकारी आहेत. एक तर उपाध्यक्ष आहे मला वाटतं जिल्ह्याचा, तो परब, आणि तो नारकर देवगडचा कुठला तरी पदाधिकारी आहे BJPचा. तर तुम्ही 1 सेकंड माझ्याबरोबर हा कॅमेरा घेऊन या. मी तुम्हाला त्याची गाडी दाखवतो. तो कुठल्या गाडीने आला तो. ही त्याची गाडी. त्याच्या गाडीला नंबर प्लेट नाही. असे या, तिथून या. त्याच्या गाडीला नंबर प्लेट नाही. आता पुढे पण घ्या. पुढेही नंबर प्लेट नाही. चला पुढे, मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या गाडीला बघा, इकडे नंबर प्लेट नाही. ही गाडी रात्री 12 वाजता पोलीस स्टेशनच्या आवारात आम्ही पकडून दिली, पोलिसांनी नाही. आणि तो भारतीय जनता पक्षाचा स्कार्फ दिसतोय बघा. ही आज रात्री 10 वाजता प्रचार संपला. सकाळी मतदान होणार आहे. ही गाडी रात्री 12 वाजता पकडली गेली. 10 वाजेनंतर तुम्ही एक साधं पॅम्फलेट आचारसंहितेच्या म्हणजे आचारसंहितेच्या नियमानुसार गाडीमध्ये एक पॅम्फलेट सुद्धा तुम्ही ठेवू शकत नाही. हे पैसे वाटताना पकडले गेले. ह्या गाडीतला जो होता तो त्याला सोडवायला आला होता, ज्याला पैसे वाटताना किंवा पैसे ज्याच्या गाडीत सापडले गेले. तो जो माणूस आहे जो पैसे वाटताना पकडला गेला, तो जवळपास 10 ते 12 दिवस किंवा 15 दिवस असू शकतात, पण मागचे किमान 10 दिवस तो फक्त पैसे वाटण्यासाठीच मालवणमध्ये येत होता. त्यांनी लाखो करोडो रुपये या मालवणमध्ये वाटले असतील. पोलीस त्याच्यावर FIR घ्यायला तयार नव्हते. तो सटकणार होता आणि त्याला बाहेर काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा जो दुसरा कार्यकर्ता मालवणचा मोठा पदाधिकारी त्यांचा, तो ह्या गाडीने विदाऊट नंबर प्लेट गाडीमध्ये उघड स्कार्फ ठेवून फिरत होता. आम्ही तेवढ्यात इकडे आलो. आम्ही आल्यानंतर इन्क्वायरी सुरू झाली किंवा FIRची प्रोसिजर सुरू झाली. तोपर्यंत ते त्यांना सटकवणार होते, तिथून त्या लोकांना पळवणार होते. आमच्याकडे व्हिडिओ देखील आहे. त्यांच्या आपसामध्ये काय संभाषण झालं पोलिसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये, की कसे पैसे बाजूला करायचे आणि आरोपीला सोडायचा. आम्ही तिथे वेळेत पोचल्यामुळे, आमचे सगळे शिवसेनेचे इकडे आमचे कार्यकर्ते पोचल्यामुळे आणि मी इकडे पोचल्यामुळे त्यांना तो डाव साध्य करता आला नाही. आता FIR लिहायची प्रोसिजर सुरू झाली. जवळपास मला वाटतं एक 15-20 मिनटं झाली असतील. निवडणूक अधिकारी आले. त्यानंतर त्यांनी सगळं फक्त बाहेरून बघितलं. माझं आणि त्यांचं बोलणं झालं. ते म्हणतात की साहेब गाडीमध्ये काहीच आढळलं नाही. म्हणजे ज्या गाडीमध्ये नंबर प्लेट नाही, ते म्हणतायत की आक्षेपार्ह गाडीमध्ये काहीच आढळलं नाही. म्हणजे हे आक्षेपार्ह नाही आहे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार. गाडीला नंबर प्लेट नसणं, निवडणुकीच्या रात्री जेव्हा प्रचार संपतो, 10 वाजता प्रचार संपलेला आहे, 10 वाजेनंतर ही गाडी इकडे भेटते आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणतात ह्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह नाही. हा किती मोठा विनोद आहे किंवा कशी थट्टा चालवली आहे प्रशासनाने, ह्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल. आता ते FIR लिहित आहेत. ते काय लिहित आहेत मी त्यांनाही सांगितलं आहे, मी रात्रभर इकडे उभा आहे, मी कुठेही जाणार नाही. माझे सहकारी कार्यकर्ते कुठेही जाणार नाही. आम्हाला तुम्ही काय हे करताय, कारवाई करताय, हे आम्हाला बघायचं आहे. आणि ते बघितल्यानंतर आपल्याशी मी अजून एकदा बोलेन.